योहान कृष्णवर्तमान 19 अध्याय आणि 28व्या वचनामध्ये मग 5वा उद्गार आहे. योहान कृष्णवर्तमान याचा 19 अध्याय आणि 28वं वचन. यानंतर सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते, म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज येजोबाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लावून आपला आत्मा समर्पण केला. पूर्ण झाले आहे. इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे इट इज फिनिश्ड. जो मूळ ग्रीक शब्द आहे टेलस्टटाय, हा कॉमर्सचा शब्द आहे, हा व्यापारातला शब्द आहे. म्हणजे कोणताही एखादा डील पूर्ण झाला म्हणजे त्याच्यावर ते शिक्का मारून तो शब्द लिहित असत, टेलस्टटाय. आता पूर्ण झालेलं आहे. जे घेवाण जे होतं ते आता पूर्ण झालेलं आहे. प्रियानो, तोच अर्थ आहे या ठिकाणी की वधस्तंभावर असतानाच येशूने हा शब्द उद्गारला आणि पूर्ण कॉन्फिडन्सने, आत्मविश्वासाने त्याने सांगितलेलं आहे की आता पूर्ण झालेलं आहे. जे उद्धाराचं कार्य करण्यासाठी मी आलेलो होतो ते मी पूर्ण केलेलं आहे. जे हे माझा हा यज्ञ करायचा होता, आत्मसमर्पण करायचं होतं, प्रायश्चित्त करायचं होतं, ते पूर्ण झालेलं आहे. जी माझी प्रार्थना सुरुवातीपासून या स्तंभावर होते, दॅट प्रेयर इज अँसर्ड. ती प्रार्थनेचं उत्तर मिळालेलं आहे. आणि त्याचं एक प्रमाण म्हणजे त्या चोराचा उद्धार. तो आज मजबरोबर सुखलोकात असेल. ह्या उद्गारानंतर जो उद्गार होता पूर्ण झाले आहे, हा फार महत्त्वाचा आहे. त्याच्या आधी येशूने म्हटलं की मला तहान लागली आहे. आता मी याच्याबद्दल पुष्कळ भावना प्रधान होऊन लोकांनी वक्तव्य केलेलं ऐकलेलं आहे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या यातना भोगल्या त्या वास्तविक होत्या. काही लोक असं म्हणतात की अद्भुत रीतीने, चमत्कारिक रीतीने त्याला कोणत्याच यातना झाल्या नाही. रॉंग. शास्त्र तसं नाही सांगत प्रियांनो. त्याच्या यातना ह्या अति खरोखर होत्या, वास्तविक त्या होत्या. शरीरामध्ये जशा रीतीने तुम्हाला आम्हाला यातना होतात, इजा होतात, तशाच रीतीने ते होतं. फार भयंकर ते होतं. आणि या ठिकाणी तो पूर्ण मानवी असल्या कारणाने त्याने म्हटलं मला तहान लागली आहे. म्हणजे तुमचं आणि माझं पाप घेऊन तो कॅल्वरीच्या क्रूसखांबावर गेला तेव्हा कशा तरी एक अनस्टेशिया घेऊन, काही त्याला समजत नव्हतं, जाणीव झाली नाही, अशा स्थितीत तो गेला नाही. ही वॉज फुली कॉन्शियस. तो पूर्ण रीतीने जागरूक होता. पूर्ण रीतीने त्याला त्या यातना त्याच्या शरीरामध्ये जाणवत होत्या. इथं त्याला तहान लागलेली आहे, विव्हळ झालेला तो आहे. आणि म्हणून आपल्याला हे समजतं की तो शेवटपर्यंत त्या क्रूसखांबावर त्याने हेतुपुरस्सर, जाणीवपूर्वक रीतीने, अगदी वास्तविक रीतीने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याने दुःख सहन केलेलं आहे. सहावं वाक्य जे आहे पूर्ण झाले आहे, त्या ठिकाणी जे कार्य तो करण्यासाठी आलेला होता ते आता पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही. इट इज कम्प्लिटेड. काही मंडळ्या चुकीने असं शिकवतात की नाही क्रूसखांबावर जे केलं ते येशूने ते तर होतच फार महत्त्वाचं, परंतु तुम्ही हे केलं तरच तुमचं तारण होईल. आपल्या तारणासाठी जे सर्व काही करायचं होतं, सोसायचं होतं, जी खंडणी भरून द्यायची होती ती क्रूसखांबावर प्रियानं भरून देण्यात आली होती. म्हणून इफिस्करास पत्रामध्ये संत पाऊल म्हणतो आपले तारण कृपेने विश्वासाच्या द्वारे झालेलं आहे. हे तारण आपण मिळवू शकत नाही काही कर्म केल्याने,
कर्मकांड केल्याने. जे काही करायचं होतं कर्मकांड ते प्रभू येशूने केलं त्या कॅल्वरीच्या क्रूस खांबावर. आता विश्वासाने आपल्याला यायचं आहे. हे तारण, हे उद्धार मिळवण्यासाठी मला काही कर्मकांड करायची गरज नाही, परंतु उद्धार झाल्यानंतर कार्य आहे, सेवा आहे, ती करायची आहे. आणि ज्याचा खरा उद्धार झालेला आहे तो ती सेवा करण्यापासून कधी स्वतःला मागं खेचत नाही किंवा मागं हटत नाही. चौथ्या वाक्यामध्ये आपण पाहिलं की त्या ठिकाणी पित्यामध्ये आणि पुत्रामध्ये सेपरेशन आहे आपल्या पापामुळं. व्हेरी सिरियस मॅटर. पाप हे कुठेही असो, पापाचा हा मूळ स्वतः गुणधर्मच आहे की हे पाप आपल्याला देवापासून विभक्त करतं. पाप हे नेहमी आडभिंत उभी करतं. काही लोक असं शिकवतात की बा एकदा उद्धार झाला, एकदा तुम्हाला तारणाचा अनुभव झाला, एकदा तुम्हाला ते तारणाचं दान मिळालं की ते मिळालं, मग तुम्ही काही केलं, एक मर्डर पण केला तर काही होत नाही, ते तारण तुमच्यापासून कोणी घेऊन जाऊ शकत. तुम्हाला माहिती आहे अशा मंडळ्या आहेत, तसा विश्वास धरणारे लोक आहेत. आता मी नावं घेत नाही. वन्स सेव्ड ऑलवेज सेव्ड ही थिओलॉजी ऐकली तुम्ही? वन्स सेव्ड ऑलवेज सेव्ड. एकदा तुम्ही प्रभूकडे आले, तुमचं तारण झालं, तर मग तुम्ही पाप जरी केले, अनितीमध्ये गेले, खोटे व्यवहार केले, सवयीमध्ये गेले, कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं, काही जरी केलं तर तुमचं तारण हरवल्या जात नाही. यू डोंट लूज युअर सॅल्वेशन. त्या सिद्धांतावर विश्वास ठेवून कितीतरी लाखो लोक नरकात गेलेले आहेत. तो सैतानाचा सिद्धांत आहे प्रियांनो. पापाचा हा मूळ गुणधर्मच आहे की पाप केलं की त्या ठिकाणी सेपरेशन आहे. गॉड इज अ होली गॉड. पाप हे नेहमी मनुष्यामध्ये आणि देवामध्ये आणि मनुष्यामध्ये विभक्तपणा आणणारा आहे. सिन ऑलवेज सेपरेट्स. फक्त तारण झाल्यानंतर तुम्ही पाप केलं तर काहीच त्याला अर्थ नाही आहे, सर्व काही ठीक आहे. फक्त तारण होण्याच्या आधी जे पाप होतात त्याचंच फक्त दखल घेतल्या जाते, हा सिद्धांत शास्त्रामध्ये नाही आहे प्रियांनो. तारण झाल्यानंतर, पापांची क्षमा झाल्यानंतर ते मेंटेन करणं तितकंच महत्वाचं आहे. तारण आणि मानवी जबाबदारी ह्या दोन्ही गोष्टी सोबतच गेल्या पाहिजे. ह्या पॅरलल आहेत. माझं तारण झाल्यानंतर माझी मानवी जबाबदारी आता काहीच नाही, मी कसाही राहिलो वागलो काही केलं तरी चालून जाईल, ह्या भ्रमामध्ये कोणी राहू नये. सिन ऑलवेज सेपरेट्स.